चालू है ना? नमस्ते नमस्ते. महाराजा वाली ट्रीटमेंट दोगे क्या? हाँ, इकडे बघा कशा थाल्या सजवून ठेवल्यात त्यांनी. और ये रोटेटिंग तवा का क्या फायदा? तव्यावरती भाजली आणि अशी फुलवली तिला. थँक्यू. तर या मंडळी सोन्याच्या ताटामध्ये सोन्याचे चमच्यानी खाऊ. थालीमध्ये जेवण खाल्लं सोन्याच्या चमच्यानी आणि बिल पण आलाय बघा. तर नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती. तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं आपण मुंबईपासून बँगलोरपर्यंत 17-18 तासाचा प्रवास करून आलोय आणि इकडे रेल्वे स्टेशन मॅजेस्टिक जंक्शन आहे तिथेच डोरमेट्रीमध्ये राहतोय. आणि मागच्या टायमाला आपण भरपूर सारा स्ट्रीट फूड कव्हर केला होता आणि अचानक येण्याचा प्लॅन झाला. म्हणजे जे मसाले पिकल जे आहेत ते देण्यासाठी आपण आलोय. म्हणजे काही प्लॅनिंग नाही केलंय की आपण बँगलोरमध्ये जाऊन काय एक्सप्लोर करणार आहोत. म्हणून दुपारपासून विचार करत होतो की काय व्हिडिओ बनवू. भरपूर जणांना विचारलं, काही मित्रांनी आपल्याला सजेस्ट केलं की इकडे मॉल आहे, ॲक्वेरियम आहे, ते सर्व एक्सप्लोर कर. आता व्हिडिओ चालू केलाय, बघूया आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळतंय बँगलोरमधलं ते. बापरे. तर फायनली आलोय आपण मॉल जवळ आणि मॉल बघा कसला मोठा मॉल आहे तो. लुलू मॉल बघायला मिळतोय तुम्हाला. तर आलोय तर एंट्री पण करूया आता. मॉलमध्ये रविवार असल्यामुळे गर्दी बघा. तर मंडळी मॉलमध्ये असा काय खास दाखवण्यासारखं नाही आहे. तेच शॉपिंग आहे आणि 3rd फ्लोअरवरती फूड कोर्ट आहे. पण अनाया नेहमी आपल्याला सांगत असते, डॅडू मला स्टारबक्सची कॉफी ट्राय करायची आहे. तर आज ती आपल्यासोबत नाही. तिचा तर भारतनाट्यमचा फंक्शन आहे अय्यप्पा टेम्पलमध्ये. पण तिच्यासाठी आज आपण स्टारबक्सची कॉफी टेस्ट करून बघूया. तर समोरच स्टारबक टाटा एलायन्स. अरे बापरे, काहीतरी डिस्काउंट आहे अनाया. 25% डिस्काउंट आहे. मला बघताय तुम्ही बिल आलाय. अनाया बघ की तिला शॉर्ट कॉपी घेतली, मतलब छोटी 235 रुपीज आणि डिस्काउंटमध्ये आपल्याला हे बघा 176ला ही कॉपी भेटली. आणि सोबत त्यांनी सँडविच सांगितलं ट्राय करायला, नाहीतर ते डिस्काउंट देत नव्हते. फक्त QR कोड स्कॅन केला, व्हॉट्सअपवरती रजिस्टर केला आणि हा 25%चा डिस्काउंट भेटला आहे. बघ 460 रुपयामध्ये आपल्याला स्टारबक्सची कॉफी भेटली. तर आलेली आहे कॉफी आणि सँडविच पनीर टिक्का. तर आपण सँडविच खायच्या आधी कॉफी टेस्ट करून बघूया. साखरेचे वगैरे पॅकेट दिलेत त्यांनी, म्हणजे विदाऊट शुगर कॉफी आहे. अनाया चीयर्स. स्टारबक्सची कॉफी पितोय मी बघ. जशी कॉफी आहे तशीच कॉफी आहे, काय एवढा जास्त हे नाही. ॲक्च्युली मी टी लवर आहे, तर मला पण जास्त काय कॉफीबद्दल माहिती नाही आहे, पण चांगली वाटते प्यायला. पण अनायाची इच्छा होती म्हणून अनाया तुझ्यासाठी. तर मस्त एकदम गरम गरम कॉफी पिऊन आलोय. आणि बाहेर पण स्टॉल वगैरे लावलेलं आहे. द मोमो आणि चाप, लोडेड फ्राईज, क्रंचेस. बापरे, हे काय आहे? रोल जंक्शन. आणि इथे ड्रायफ्रूट ज्यूस सेंटर आहे. आणि मॉल बघा, एकदम भारी मॉल आहे. आणि मॉलच्या बाहेर संध्याकाळच्या टायमाला बसण्यासारखी जागा पण मस्त आहे. एकदम फुलं झाडांमध्ये बघा, खूप छान डेकोरेट केलं आहे. आणि तुम्ही येत आहे तर इथे रेस्टॉरंटचे पण ऑप्शन आहे. ते बघा, सी फूड फेस्टिवल. अरे बापरे, बार्बिक्यू नेशनमध्ये सी फूड फेस्टिवल लागलं आहे. तर बाहेर चौकशी केली आपण, 1200 रुपये पर हेड आहे सी फूड फेस्टिवलमध्ये. मुंबई बांगडा फ्राय, शीर फ्राय. हे बघा इकडे तवा फ्राय करतात आणि इथे फिश सिझलर पण आहेत. भरपूर काही तुम्हाला बघायला मिळतं आहे. अँचोवी फ्राय म्हणजे मांदेली बहुतेक. गोल्डन फ्राईड क्रिस्पी. कलमारी म्हणजे माकुल. हे बघा रिंग्स बनवलेत माकलाचे आणि त्याचं पण फ्राय आहे. हे बघा इथं मासे लावलेत, पण पापलेट बिलकुल फ्रेश नाही. तर पापलेटाचा डोळा बघा कसा आहे. बापरे. रॉ फिश पण ठेवलं तिथे तुम्हाला दाखवायला सी फूड फेस्टिवलमध्ये. तर आज सी फूड खाण्याची काही इच्छा नाही आपली. स्टारबक्सची कॉफी आणि पनीर टिक्कावाला सँडविच खाऊन ऑलरेडी पोट गच्च आहे. तर बार्बिक्यू नेशनच्या बाजूलाच आणखी एक रथ उत्सव म्हणून एक व्हेज रेस्टॉरंट आहे. तिकडचं थालीचं आहे, त्या लोकांनी चांगलं ॲडव्हर्टाइजमेंट केलं आहे. महाराजा टाईपसारखी थाली आहे. आज तीच थाली आज आपण जाऊन ट्राय करूया. चालू आहे ना? नमस्ते नमस्ते. एकदम महाराजावाली ट्रीटमेंट दोगे क्या? हां हां. तर भरपूर ठिकाणी आपण अशा थाल्या खाल्यात. एकदम हात धुण्यापासून सर्व करण्यापासून चांगली एकदम सर्व्हिस असते. इकडे बघा कशा थाल्या सजवून ठेवल्यात त्या. तर यांची पण आज सर्व्हिस बघूया आपण बँगलोरमध्ये येऊन. हो नमस्ते. खूप छान इंटेरियर आहे, एकदम राजवाड्यासारखंच बनवलं आहे बघा. हो, सर्वजण नमस्ते करतात. नाही करत, कॅमेऱ्याला करतात. हे क्या है? ये सर
जोधपुर का किला, मतलब राजवाडे जैसा ही थीम आहे ना? हाँ सर रजवाड़ी। हा राजवाड्यासारखीच थीम आहे. उदयपूर हे बघून उदयपूरची आठवण येते बघा. खूप सुंदर ॲम्बियन्स आहे आणि मस्त सजवलं आहे लोकांनी. आणि मागे एकदम लाईट म्युझिक. व्हेज ही मिळत आहे ना की नॉन व्हेज भी मिळत आहे? व्हेजिटेरियन, ओनली व्हेजिटेरियन फूड. गुजराती राजस्थानी. तर आपल्यासोबत देवाराम सर आहेत जे आपल्याला किचन दाखवायला घेऊन आलेत. आणि सुरुवातीला बघा चपात्या बनताना दिसतात. क्या आहे ये सर फुल्का बन रहा है, रोटी गरम गरम रोटी सर्व होती है गेस्ट को। मक्के की रोटी है, बाजरे की भी है, और मेथी थेपला और पूरी सब सर्व होती है। और ये रोटेटिंग तवा का क्या फायदा है, मतलब जो रोटी सीखता है उसका पलटी करो ना? हां हे बघा रोटेटिंग तवा आहे त्यांचा. आणि त्याच्यामध्ये अशी हे काय अभि बापरे हे बेक पण करतात. हे बघा तव्यावरती भाजली आणि अशी फुलवली तिला. भारी सिस्टम आहे बघा. आणि हे मित्र बघा चपाट्या लाटतात पटापट पटापट आणि तिथे तव्यावरती शेकवतो आपला मित्र. ये मेन्यू आप लोग का फिक्स रहता है क्या? एवरीडे मेनू इज चेंज ना? दर दिवसाला. ये ऊंधिया का सब्जी है, इसमें 32 टाइप का वेजिटेबल डाला जाता है। बापरे. ये है पनीर टिक्का की सब्जी है। ये है राजस्थानी फूड हल्दी कच्चा हल्दी का सब्जी है। ये सर आलू टमाटर रसा वाला। और ये है दाल बाटी दाल सर, ग्रीन दाल है, हरे मूंग की दाल है, चना दाल है। चना दाल आणि चार सब्जियां. एक थाली में 4 सब्जी रहता है क्या? एक थाली में अभी 5 सब्जी है सर। अभी सर्दी का फेस्टिवल चला है, इसके लिए 5 सब्जी है। ये है अपना गुजराती दाल, स्वीट दाल सर। ये स्वीट दाल है और ये नॉर्मल दाल है ना? हाँ ये दाल बाटी का दाल है सर। दाल बाटी का दाल आणि ये दाल टिक्का. ये सर दाल टिक्का। ये सर मारवाड़ी कड़ी है सर। यहाँ पे गाजर का हलवा भी है। यहाँ पे सर ये मसाला खिचड़ी खिचडी. जीरा राइस है। ठीक आहे. तर किचन पण दाखवलं आहे त्यांनी. खूप सुंदर किचन आहे आणि सर्वजण बिझी आहेत म्हणून आता आपण जाऊन थाली एन्जॉय करूया. थँक्यू. कहाँ पर भेटू मैं? हां ते सांगतात कुठे पण बसा, पूर्ण तुमचाच रेस्टॉरंट समजा आणि बसा. पूर्ण रेस्टॉरंट खाली आहेत, फक्त बाहेर गेस्ट बसलेले आहेत. तर आपण ह्या लाईटमध्ये कोपऱ्यामध्ये बसूया एकदम. तर सुरुवातीला तुम्हाला रिकामी थाली बघायला मिळते. त्याच्यामध्ये आता सर्व एक एक डिश टाकणार आहेत ते लोक. हे बघा सुरुवातीला आपल्याला नॅपकिन ठेवायची आहे. तर मी यांना विचारलं होता की मेन्यू वगैरे आहे का यांच्याकडे, तर ते म्हणाले मेन्यू वगैरे काही नाही, एकच थाली राजस्थानी गुजराती ना, राजस्थानी गुजराती कॉम्बो थाली असते. आणि जसं आपण मुंबईला गेलेलो जुहू चौपाटीला, तिथे आपल्याला अरे बापरे गरम पाणी आहे. हां हात धुण्यासाठी आला होता. हां तसाच आलाय बघा आपला मित्र. थांब दुसरा पण हात आहे माझा. रुको सबर करो. क्या नाम है आपका? रवी आहे. हां डालो. थँक्यू. हे बघा आळशी करण्याची कामं आहे ती. हात वगैरे धुतलेत आणि गौतम आलाय आपल्याला सॅलड घेऊन आलाय. आहे बघा बीटरूट आहे, व्हेज चटणी आहे, स्वीट चटणी. अरे बापरे. हां जाम मोठा बिल फाडणार आहे ते. आणि मँगो पिक्कल पण आलाय सोबत. पण नवीन जागेवरती जातो आपण, नवीन डिश अशा ट्राय करत असतो. तर आज आपण राजस्थानी थाली बँगलोरमधली ट्राय करतोय. तर चॅनलवर नवीन असा तर नक्की सबस्क्राईब करा. हे बघा कांदा पण आलाय आपल्याला. अभी सॅलड सर्व कर रहे हो क्या? सॅलड सर्व करतो आपला मित्र. आणि खुशी बघा, गिराक आल्यावरती त्यांच्या चेहऱ्यावरती खुशी बघा. मस्त. आणि मिरची. हे सॅलड खा की पेट भरेगा मेरा. आणि आता दुसरा मित्र आला. ये क्या लेके आयो? पालक पकोडा. हां ढोकला, पालक पकोडा आणि ढोकला घेऊन आलाय. हा काय घेऊन आलाय परत? अच्छा तो स्टार्टिंग में ये स्टार्टर है क्या? स्टार्टर आइटम. हाँ ये स्टार्टर आइटम आहेत. तर आता आपण स्टार्टर ट्राय करूया. और भी कुछ आ रहा है? हां दाल वाटी. आणि हायजीन लेवल बघा, ग्लव्ज वगैरे घालून आपला मित्र आहे क्रश करते. ये भी चाट का दाल वाटी. ये क्या है? घी. दाल वाटी विथ घी. ये क्या है? चुरमा. दाल वाटी आणि चाट दिलाय आपल्याला. तर आपण चाट खाऊन सुरुवात करूया स्टार्टर. आणि पाण्यासाठी पण ग्लास बघा. तर या मंडळी सोन्याच्या ताटामध्ये सोन्याचे चमच्यानी खाऊया, सोन्याच्या कलरच्या चमच्यानी खाऊया. हे मीठा खिलाया पहिले. स्टार्टर संपला नाही तेव्हाच आपण किचनमध्ये ज्या तुम्हाला सब्जा दाखवल्या त्या घेऊन आलाय बघा. पनीर मिक्स वेज, आलू मसाला डालो, ये सब सब्जी मैंने दिखाया अंदर जाके. वही है ना किचन से लेके आ रहे हो. तर हळूहळू आपला ताट भरत चाललाय. हे बघा गोड दिलाय. आता आपण एक कोरमा का चुरमा बोलला ते खाऊन बघूया. हे बेटर आहे आणि हे पण थोडाफार गोडच वाटतंय. गोड स्टार्टर दिलाय. सोबत ढोकला पण आहे. ढोकला तोडायला गेलो चमचाच गेला आतमध्ये.
तर आपल्या मित्रांनी दुसरा चमचा आणलाय. स्पायसी डाल, मीठा डाल आणि गुजराती डाल पण दिलाय आणि पापड पण आलाय. हो गया ना, और भी कुछ है और स्वीट आने बाकी है. सोबत छास, द बटर मिल्क. हे सर्व आपण खाणार कशासोबत? तर सुरुवातीला त्या तव्यावरती रोटी दाखवली होती. रोटी में क्या क्या ऑप्शन है? 3 आइटम है रोटी में. रोटी में 3 आइटम है. पूरी पे रोटी, पूरी और ज्वारी रोटी, रोटला. आणि शेवटी स्वीट पण आला आहे. क्या आहे? श्रीखंड. और दुसरा क्या आहे? गाजर का हलवा. पण किचनमध्ये बघितलेला तोच गाजरचा हलवा. आणि फायनली आपली जी डिश आहे ती पूर्ण झालेली. हे बघा, छास आणि पाणी पण आहे इन्क्लुडिंग. एक फोटो काढूया आपण. काय आला? राईस पण आहे काय? अभी बाद में लेके आओ ना, गरम गरम. हां, माहिती आहे आपण व्हिडिओ काढतोय म्हणून त्यांनी आत्ताच राईस आणलाय, तर नंतर आणतात. हे बघा, मसाला खिचडी, जिरा राईस, प्लेन राईस आणि कर्ड राईस. या सर्वांनी जेवायला बापरे तर ओव्हरलोड झालाय. आणि मालपवा पण आलाय बघा, रबडी मालपवा रबडी. मस्त. तर स्टार्टर आणि आपण दाल बाटी खाला. आता आपण भाज्या टेस्ट करून बघूया. पनीरची भाजी विथ तिखा दाल. मस्त आहे. जशी सर्विस आहे तशी चव पण चांगली आहे. रस उत्सव येत आहे बँगलोरमध्ये कधी तर नक्की ट्राय करा ही राजस्थानी गुजराती कॉम्बो थाली. आवडेल तुम्हाला. ऑलमोस्ट सर्वच काही ट्राय करून झालंय आपला. ही भाजी एकदम युनिक वाटली. असं त्यांनी सांगितलं 32-36 भाज्यांच्या मिश्रणाची भाजी आहे. खूप सुंदर लागली. आणि त्यासोबत ही दाल. ही दाल काहीतरी गोड दाल आहे. हे कोणचा दाल आहे? हे मिठावाला गुजराती मिठी डाल आहे ना. आणि कढ आणि कढी आणि आपली नॉर्मल डाळ सारखीच आहे. भाजी थोडी गोड तिखट असा सर्व कडू बिडू सर्व कॉम्बिनेशन आहे. मस्त आहे, वर्थ आहे. तर कितीची आहे माहिती नाही पण अजूनपर्यंत मस्त सर्विस, चांगलं जेवण दिलंय बघा. तर आता परत पुरी आली रिपीट. अनलिमिटेड आहे ना, जेवढं खाशील तेवढं खा. आता परत पुरी आली रिपीट. आता ती पुरी पण आपण फिनिश करूया. मंडळी ऑलमोस्ट सर्व काही खाल्लं, काही ट्राय केलं आहे. खूप मजा आली. आणि शेवटी आपण दाल खिचडीवाला पण राईस खाल्लेला आहे. आवडला. आणि श्रीखंड पुरी दिली होती आणि गाजर हलवा पण मस्त आहे. जास्त गोड नाही, कोणी पण खाऊ शकतो. मँगो रस नहीं आता है क्या? आमरस नहीं मिलता है क्या आपके इधर? एप्रिल महिने में. एक्चुअली टाइम मी जूला गेलो होतो, आमरसमध्येच पोट भरला होता. पण इथे असं काही नाही, पोटभर तुम्ही खाऊ शकता. मजा आली. सिर्फ ये मैंने ट्राय नहीं किया, तर हे पण ट्राय करून बघूया. कर्ड राईस ना. हाँ, ठंडा हो गया. ठंडा रहता है सर. अच्छा, थंड ही रहता है ना. मस्त आहे पण. आणि हे काय आहे? मालपोहा स्वीट्स है. हां, मालपोहा पण आता आपण खाऊन बघूया. रबडी का आयटम आहे ना. बढिया आहे, बढिया आहे. सर्व काही झाल्यावरती आपला मित्र तसा हँडवॉश पण होणार आहे बघा. चला मंडळी, महाराजा राजासारखी ट्रीटमेंट घेतली. सोन्याच्या कलरच्या प्लेट थालीमध्ये जेवण खाल्लं सोन्याच्या चमच्याने. आणि बिल पण आलं आहे बघा. 680 रुपयाची थाली पडली आपल्याला. 680 इन्क्लूडिंग ऑल टॅक्सेस. बढिया लगा, पर मजा आया. थँक मंडळी. तर फायनली आलो आपण आपल्या राजवाड्यामध्ये. तर कसा वाटला तुम्हाला थालीवाला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केलं तर तोही करा. टिल दॅन टेक केअर. बाय बाय. चला.